प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीच्या नावे शेती आहे अशा शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये हे 3 टप्प्यांमध्ये देण्यात येतात। त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 1,000 रुपये असे एकूण वार्षिक 12,000 रुपये हे शेतकऱ्यांना देण्यात येत असतात। आणि त्यासाठीचे शेतकरी रजिस्ट्रेशन हे 2024 मध्ये कशा प्रकारे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डावाले आणि आपण पाहतो मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाउ करून घ्या। त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर पाहूयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांचे नवीन रजिस्ट्रेशन हे कशा प्रकारे करायचे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला pm-kisan.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे। या ठिकाणावरून सुद्धा आपण या लिंकवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन असं दिसेल किंवा आपण खाली स्क्रॉल डाऊन करून या ठिकाणी बरेचसे टॅब दिसत आहेत। या टॅबमधून देखील आपण शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन हे करू शकता। त्यासाठी आपल्याला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर शेतकऱ्याचं स्टेट म्हणजेच राज्य, कुठल्या राज्यामध्ये शेतकरी राहतो ते राज्य या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड देण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करून शेतकऱ्याच्या मोबाईलवरती एक OTP पाठवायचा आहे। मोबाईलमध्ये आलेला OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे। सबमिट या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आला तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे। तो OTP देखील या ठिकाणी टाकायचा आहे। हा OTP आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, व्हेरीफाय आधार OTP करून। नंतर अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल। या ठिकाणावरून आपल्याला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला तालुका म्हणजे सब डिस्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लॉक म्हणजेच आपला तालुका आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणावरून सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर विलेजमध्ये आपलं गाव, ज्या गावामध्ये आपली शेती आहे ते गाव आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नाव ऑटोमॅटिक आपलं या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल। त्यानंतर जेंडर या ठिकाणावरून सिलेक्ट केलेलं आहे, त्या ठिकाणावरूनच आपलं जेंडर देखील घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर कॅटेगरी आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आपण SC आहात, ST आहात किंवा OBC आहात किंवा जनरल आहात ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर फार्मर टाईपमध्ये आपल्याला स्मॉल मार्जिनल जे आपली कॅटेगरी असेल ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचे आहे। आधार कार्डवरतीच आपल्याला टिक करून ठेवायचं आहे। त्यानंतर ID प्रूफमध्ये आधार कार्ड ऑटोमॅटिक येऊन जाईल। नंतर या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर आपण अगोदरच एंटर केलेला आहे त्या ठिकाणावरून घेतलेला आहे। तर आपला पिनकोड देखील या ठिकाणी आधार कार्डवरूनच घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला आपलं फादर्स नेम किंवा हजबंड नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला लँड रेकॉर्ड ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तो आपल्या 712 असतो। 712 जो UL पिन आहे तोच म्हणजे आपला लँड रेकॉर्ड ID असतो, तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, सर्व क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर एरिया आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आपली शेती किती एकर आहे, किती हेक्टर आहे ते आपल्याला या ठिकाणी हेक्टरमध्ये टाकून घ्यायचं आहे। शेती कधी घेतलेली आहे ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। 2019च्या अगोदर घेतलेली आहे तर आपल्याला बिफोर करायचं आहे। 2019च्या नंतर घेतलेली असेल तर आफ्टर करायचं आहे। आणि कशी घेतलेली आहे आपल्याला जर आपल्या वडिलांकडून भेटलेली असेल तर डेट ऑफ फादर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि आपल्या जर पतीच्या नावाची शेती असेल, पती एक्सपायर झाले असतील तर डेट ऑफ हजबंड आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। किंवा कोणाकडून आपल्याला गिफ्ट मिळाली असेल तर गिफ्टेड करायचं आहे किंवा आपण विकत घेतली असेल तर परचेस ऑफ लँड करायचं आहे। तर आपल्याला वडिलांकडून आलेली आहे त्यामुळे आपण डेट ऑफ फादर सिलेक्ट केलेला आहे। माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला चूज फाईल करून आपल्याला आपला जो 712 आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला अशा प्रकारे स्टेटस दिसेल, रेकॉर्ड हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, युअर फार्मर ID इज, अशा प्रकारे आपला फार्मर ID येणार आहे। तो फार्मर IDचे आपल्याला प्रिंट करून ठेवायचे किंवा हा फार्मर ID आपल्याला कुठेतरी लिहून ठेवायचा आहे।
त्यानंतर आपण आपल्या टेटसच्या फार्मर आय डीच्या माध्यमातून चेक करू शकाल। ते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।